सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये किंवा आपल्या रोजच्या खाण्यामध्ये येते ती म्हणजे आईस्क्रीम. आणि ही जी आईस्क्रीम आहे मुलांना प्रचंड आवडतं. लहान मुलं म्हटले की आईस्क्रीम रोज संध्याकाळी जरी त्यांना दिलं ना तरी चालतं, त्यांना तरी आवडतं त्यांना. मग आता ही जी आईस्क्रीम आहे ही आईस्क्रीम खरंच विद्यार्थ्यांनी खाल्ली पाहिजे का? ते जे लहान मुलं आहेत त्यांनी ती आईस्क्रीम खाल्ली पाहिजे का? त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पण उन्हाळा सुरू झाला की जसं आपल्याला आईस्क्रीम आवडते तसंच अजून एक गोष्ट आपल्याला आवडायला हवी, तो म्हणजे अभ्यास. तो याच अभ्यासासाठी इग्नाइट पाठशालातर्फे इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षेची ऑनलाईन बॅच जी आहे ती 25 मे पासून सुरू होते. 4थीची फी असणार आहे 999 रुपये आणि 7वीची फी असणार आहे 1299 रुपये. 10 महिन्यांची ही पूर्ण बॅच आहे ज्याच्यामध्ये स्कॉलरशिपची तयारी अतिशय व्यवस्थितपणे करून घेतली जाईल. त्याच सोबत इयत्ता 5वी गणिताच्या ऑलिम्पियाड परीक्षेसाठी सुद्धा 1 जून पासून बॅच जी आहे ती सुरू होत आहे. तर उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम नक्की खा, पण सोबतच अभ्यास सुद्धा करा. ठीक आहे. पण आता आईस्क्रीम खाताना कशी खायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पालकांनी जास्त लक्ष द्या ह्या व्हिडिओकडे, कारण की पालकांना आपल्याला प्रश्न पडलेला असतो. ऍज अ पॅरेंट मला प्रश्न पडलेला असतो की मी माझ्या बाळाला आईस्क्रीम द्यावी की नाही द्यावी. तो सगळ्यात महत्वाचा की दिली पाहिजे. ठीक आहे. आईस्क्रीम तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला, ते जे लहान बाळ आहे त्यांना आईस्क्रीम दिली पाहिजे. ठीक आहे. लहान बाळ म्हणजे 6 महिन्याच्या खाली नाही, 1 वर्षाच्या वर जे काही आहे त्या 1 वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही आईस्क्रीम दिली पाहिजे. ठीक आहे. पण ते योग्य पद्धतीने दिली पाहिजे. ठीक आहे. मग आता त्याची योग्य पद्धत कशी आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की फायदे काय. आईस्क्रीम खाल्ल्याने काय काय फायदा होतो. सगळ्यात पहिलं आहे की शरीर जे आहे ते लगेच थंड होते. ठीक आहे. शरीर एकदम पटकन थंड होऊन जातं आणि त्याच्यामुळे तो जो उन्हाळ्याचा उकाडा जाणवत असतो त्या उकाड्याचा त्रास जो आहे तो शरीराला कमी होतो. ठीक आहे. दुसरं काय, याच्यामध्ये खूप सारी शुगर असते, साखर असते. बरोबर. आईस्क्रीम मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साखर असते. त्या साखरेमुळे त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना खूप सारी ऊर्जा येते आणि ती ऊर्जा आली की साखरेची ती जी एनर्जी आहे त्याच्यामुळे त्यांना खेळायला छान वाटतं अजून, किंवा झोप जी असते ती त्यांची उडून जाते आणि मग त्यांना ते अजून भारी वाटते. ठीक आहे. शुगरची किक म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग उन्हाळ्याची खरी मजा जी आहे ती कशातनं येते, ती तुमच्या आईस्क्रीम मधूनच येत आहे. ठीक आहे. पण आता आईस्क्रीम खाल्ल्याने काय काय होतं, काय काय वाईट गोष्टी होतात ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं. म्हणजे आईस्क्रीम कितीच खावी, खूप जास्त खायची आहे का, खूप थोडीशी खायची आहे का, किती वेळा खायची आहे, सगळं 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 आपण बघणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो हल्ला होतो तो होतो साखरेचा. साखर जी असते ना त्या आईस्क्रीम मध्ये, त्या साखरेमुळे खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची जी ताकद आहे ती ताकद कमी होऊन जाते थोड्या वेळानंतर. काय होतं मी सांगू तुम्हाला. सायंटिफिकली जर आपण विचार केला ना, थोडीशी साखर जर आपण आत्ता खाल्ली, थोडीशीच, खूप नाही, थोडी साखर जर आपण आत्ता खाल्ली तर त्याच्याने आपला मेंदू थोड्या काळासाठी खूप जास्त प्रफुल्लित होऊन जाणार आहे, आनंदित होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मात्र काय होईल, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास त्याच्यानंतर मेंदूला थकवा जाणवायला लागेल. हा जो थकवा आहे हा एक्झॅक्टली अशा पद्धतीचा असतो की एखादं व्यसन केल्यानंतर त्या माणसाला जे होतं तसंच साखरेचं सुद्धा आहे. साखरेचं सुद्धा आपल्याला व्यसन लागतं. मग याचं उदाहरण जर सगळ्यात बेस्ट बघायचं असेल तर आपण रोज सकाळी चहा पितो. आपल्याला बिना चहाचा आपला दिवस उजाडत नाही. का होतं असं? कारण की साखर जी आपण त्या चहातनं घेतो आहोत त्या साखरेमुळे आपल्या मेंदूला कळतंय की हा आता सकाळ झाली, आता उठूयात, आता कामाला लागूयात. आणि जोपर्यंत आपण ती चहा घेत नाही, जोपर्यंत आपण ती शुगर लेवल आपली इंटेक होत नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने मुलांचं पण आहे. आईस्क्रीम खाल्ली की त्या मुलांना थोड्या वेळाकरता खूप छान वाटतं, पण नंतर मात्र त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर थकवा जो आहे तो थकवा जाणवतो. ठीक आहे. तो शुगर जी आहे ती शुगर अतिशय हानिकारक आहे. दुसरं काय, तर दुसरं खोकला होऊ शकतो, घसादुखी होऊ शकते खूप जास्त प्रमाणात. रात्रीच्या वेळेला जर तुम्ही ती आईस्क्रीम खाल्ली तर त्याच्याने काय होणार आहे, तो घसा धरणार आहे, थंड वाटणार आहे त्याला. बाहेरचं वातावरण गरम आणि आतमध्ये शरीरामध्ये डायरेक्ट थंड जर गेलं तर त्याच्यामुळे त्रास होतात मुलांना. ठीक आहे. आणि मग काय होणार, आजारी पडलेलं मूल हे उन्हाळ्यामध्ये बिलकुल चांगलं नसतं, कारण ते खूप किरकिर करतात. त्याच्यामुळे मुलांनी आजारी पडायचं नसेल तर उन्हाळ्यात आईस्क्रीम लिमिटेड खावी. ठीक आहे. तिसरं काय आहे, पोटदुखीचा त्रास. आता आईस्क्रीम जी असते ती आईस्क्रीम पचायला जड असते. ठीक आहे.
शुगर आहे, मिल्क आहे, म्हणजे तुम्ही अगदी ओरिजिनल मिल्क अँड शुगरवाली आईस्क्रीम जरी घेतली ना, मार्केटमधली न घेता घरी बनवलेली जरी घेतली तरी ती पचायला जड होते. ठीक आहे. मग आता उन्हाळ्यामध्ये असंही ते जडजड झालेलं असतं सगळं. आपण खूप मोठ्या प्रमाणावर पाणी फक्त पित असतो आणि त्यात हे जर पोटामध्ये असं जड काही गेलं तर ते पचायला हानिकारक असतं किंवा पचायला कठीण असतं. पचायला कठीण झाल्यामुळे काय होणार आहे? पचायला कठीण झाल्यामुळे आपल्या पोटामध्ये जागा अडवली जाते आणि आपल्याला दुसरं काही खायची इच्छा होत नाही, चांगलं काही खायची इच्छा होत नाही. ठीक आहे. तो अशा पद्धतीने राक्षस तर आपण बघितले की कुठले कुठले आहेत. मग आता यांना जर आपल्याला अडवायचं असेल, ह्या राक्षसांना जर आपल्याला हरवायचं असेल, तर मग आपल्याला काही नियम जे आहेत ना ते नियम पाळावे लागतात. ठीक आहे. सगळ्यात पहिला नियम की आठवड्यातनं 1 वेळा किंवा 2 वेळा, ठीक आहे, एकदम फिक्स करून टाकायचं. घरी बनवलेली, आईने घरात बनवलेली जरी आईस्क्रीम असेल तरी ती आठवड्यातून 1 वेळा किंवा फार फार तर 2 वेळा, त्याच्यापेक्षा जास्त खायची नाही. ठीक आहे. आता त्यातही आठवड्यातनं 1-2 वेळा जरी तुम्ही खात असले तरी फक्त दिवसा खायची, रात्रीच्या वेळेला खायची नाही. दिवसाच्या वेळेला काय असतं ना की आपण खेळत असतो, आपल्या उड्या मारणं चालू असतं उन्हाळ्याच्या याच्यामध्ये, मग अशा याच्यामध्ये ती पचून जाते ऍटलिस्ट. ठीक आहे. आणि दुसरं काय होतं की दिवसाच्या याच्यामध्ये आपला घसा पण धरला जात नाही. रात्रीच्या वेळेला जर तुम्ही आईस्क्रीम खाल्ली तर त्याच्यामुळे काय होतो, ती पचत पण नाही वेळेवर आणि दुसरं म्हणजे आपला घसा देखील खराब होतो. त्याच्यामुळे दिवसा फक्त आईस्क्रीम खायची. ठीक आहे. आणि तीही आठवड्यातनं 1 किंवा 2 वेळा. ठीक आहे. त्याच्यानंतर आजारी असल्यावर आईस्क्रीम बिलकुल खायची नाही. ऊन लागलेलं आहे, आता उन्हाळा होतो ना, ऊन लागलेलं आहे, डिहायड्रेशन झालेलं आहे, तब्येत खराब आहे, बऱ्याच वेळेला लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये लूज मोशन होत असतात, व्हॉमिटिंग होत असते, अशा याच्यात आईस्क्रीम खायची नाही. अगदी घरी असेल तरी सुद्धा नाही खायची. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरगुती आईस्क्रीम जे असेल, मग आता घरगुती आईस्क्रीम कशा बनवू शकतात? तुमच्या मम्माला माहितीये युट्यूबवर आपल्याकडे खूप साऱ्या रेसिपीज पण अवेलेबल असतात. तर तुम्ही त्या सर्च करू शकतायत आणि वेगळ्या वेगळ्या रेसिपीज घरी ट्राय करू शकताय. ठीक आहे. नाही काही तर मग तुम्ही कुठलेही फ्रूट वगैरे जे आहेत त्या फ्रुट्सची आईस्क्रीम बनवून देऊ शकतायत मुलांना. तो जेणेकरून काय होईल की बाहेरच्या मार्केटमधल्या केमिकलवाल्या वस्तूंच्या ऐवजी घरातलं जे आहे ते खाल्लं जाईल. ठीक आहे. सो फायनली थंड आणि गोड आपल्याला रोज पाहिजे जरी असला तरी मग अशा वेळेला आपण घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्या घरातल्या गोष्टींना प्रेफरन्स जो आहे तो नक्की दिला पाहिजे. मग अशा याच्यामध्ये तुम्ही फ्रूट बाउल खाऊ शकताय, योगर्ट खाऊ शकताय, दही जे आहे आपलं दही जे आहे ते दही तुम्ही खाऊ शकताय, थंड करून खा, मस्त छान छान लागतं. ठीक आहे. ताजी ताजी फळं खायची, बनाना शेक करू शकताय तुम्ही. मस्तपैकी केळी घ्यायची, त्याला मस्त छान मिक्स करायचं आणि त्याला फ्रीज मधनं जर ठेवून तुम्ही छान काढलं ना तर त्याचंही छान आईस्क्रीम तयार होतं. ठीक आहे. रेसिपीज तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील. दूध आहे, फळं आहेत, वेगळे खूप साऱ्या स्मूदीज तुम्हाला तयार करता येतील. त्या वेगळ्या वेगळ्या स्मूदीज तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता. सो ऍट द एंड काय की घरातल्या वस्तू जर तुम्ही खाल्ल्या तर जास्त तुम्हाला फायदा होणार आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो कमी होणार. पण बाहेरच्या ज्या काही केमिकलवाल्या आईस्क्रीम्स आहेत त्या केमिकलवाल्या आईस्क्रीम अतिशय कमी खा, नाहीच खाल्ल्या तर अतिशय उत्तम. ठीक आहे. तो अशा पद्धतीने तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा मी करायला हवी असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन येईल. थँक्यू.